आपल्या जीवाला धोका असल्याचं छावाचे विजयकुमार घाटगेंनी सांगितलंय। झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह छावाचे विजयकुमार घाटगे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आपली तक्रार नोंदवून आरोपी सूरज चव्हाणला सोडून दिलं, त्यामुळे आता आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची भीती घाटगेंनी व्यक्त केलेली आहे। याच संदर्भात विजयकुमार घाटगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। घाटगे पाटील यांना मारहाण झाली, त्यानंतर गुन्हा दाखल झाला, 11 लोकांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर काल सूरज चव्हाण जो मुख्य आरोपी होता तो पोलिसांना शरण आला आणि सकाळी त्याची लगेच सुटका सुद्धा करण्यात आली आहे। त्यावर छावा संघटनेने जे आहे ते आक्षेप घेतलेला आहे। त्या ठिकाणी जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना जाब विचारला। पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते। नक्कीच, कारण एवढं सगळं डोळ्यासमोर दिसतंय, महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियावर तुम्ही दाखवलेलं आहे। मी शांतपणे तिथं बसलो, कारण मला नाईलाज होता। मला गळा सुद्धा दाबण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला, पाठीमागून बुक्यानी मार दिला, असं कोपरानी मारलं, गळा दाबून तुला खलास करतो, तू आमच्या नेत्याबद्दल असं बोलतो का, तुझी काय अवकात आहे, तुला आम्ही कधी डिस्टर्ब केलंय का, आम्हाला का तू मी डिस्टर्ब करायला तुमच्या पक्षाच्या अंतर्गत त्या कार्यक्रमात डिस्टर्ब करायला आलो नव्हतो। मी एक शेतकऱ्यांची बाजू मांडायला त्या ठिकाणी आलो होतो। एक संवैधानिक पदावर बसलेल्या मंत्र्याच्या बाबतीत मी त्या ठिकाणी चुकीचे वागणे मंत्र्याचं ते तुम्हाला सांगायला आलो होतो। तुम्ही जर मला असा प्राणघातक हल्ला करून ज्यावेळेस पोलिसांनी तक्रार घेतली, माझी जबाब घेतला, त्यावेळेस मी माझ्या मानसिकतेत नव्हतं तक्रार द्यायचं, तरी पण त्यांनी घेतली आणि चुकीच्या पद्धतीने दाखल करून हे गोलमाल करून त्याला सोडून दिले। आता त्याला सोडलंय म्हणल्यावर माझ्या जीवाला धोकाच आहे ना। तो त्या दिवशी शासकीय विश्रामगृहात मला जीव घेणं हल्ला माझ्यावरती केला त्यानं, त्याच्या काही टोळक्यांनी, आणि आता डबल त्याला सोडून दिले म्हणजे तो मोकाट झाला। माझ्या जीवाला धोका आहे। माझं गृहमंत्र्याला एवढंच म्हणणं आहे, माननीय गृहमंत्री साहेब, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत, प्रामाणिक काम समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी करतो। माझ्या जीवाला धोका आहे असं ते म्हणतात। वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर।